आता आम्ही पोहोचलोय बाबासाहेबांच्या निवासस्थानाच्या इथे. हे बघा, हा फोटो बाबासाहेबांनी ड्रॉ केलाय. 208 वर्ष झाले शौर्य दिनाला. 208 वर्ष झाले. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कशा आहात सगळे? मी धमाधन शिंदे, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आपल्या दिवसाची सकाळ झाली आहे. बघा किती वाजता झाली आपल्या दिवसाची सकाळ. 5:30 वाजता, 6 वाजायला आलेत. तर तुम्ही विचार करत असाल की एवढा लवकर कुठं चाललंय रेडी होऊन. मी चाललोय भीमा कोरेगावला. आज 1 जानेवारी आहे. तर भीमा कोरेगावला का चाललोय? कारण आधीच्या काळात 1818 मध्ये 1 जानेवारीला 500 महार वर्सेस 28,000 पेशवे त्यांचा युद्ध झाला होता. 1827 मध्ये 1818 मध्ये 1818 मध्ये हा. झालं ना युद्ध. 500 महार वर्सेस 28,000 पेशवे. त्या काळात तर खूप अन्याय होत होता. आमच्यावरती खूप म्हणजे खूप जास्तच अन्याय होत होता. 500 महार वर्सेस 28,000 पेशव्यांमध्ये लढाई झाली. मग जे 500 महार आहेत त्यांनी युद्ध जिंकला. त्यामुळे 1 जानेवारी शौर्य दिन म्हणून आम्ही सगळे साजरी करतो. अजून आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर याला ते स्वतः जाऊन तिथं मानवंदना दिलेत. अजून बाबासाहेब आंबेडकरांनी बोललं पण आहे की तिथे या, आपल्या पूर्वजांना मानवंदना द्या. खूप म्हणजे खूप जास्तच क्राऊड असतो भीमा कोरेगावला, जे काय पुण्याला आहे. काय नवीन वर्षाची सुरुवात आपली त्यांना शौर्य दिन मानवंदना देऊन केली जाते. हा. मी अजून अर्णव चाललोय. सोसायटीची बस आहे. सगळ्यांनी पैसे काढलेत. बस बुक केली आहे. 6चा टायमिंग आहे. 6 वाजता बस तिथून निघणार आहे अर्णवच्या इथून. लवकर पण निघतात ना. हा, पण यायला पाहिजे ना लोक टायमावर. येशील ना पटकन. 6चा टायमिंग दिलाय. तर 6 वाजता तिथून बस निघेल तर अर्णव मला फोन करेल. मग इथून मला पिक करून आम्ही भीमा कोरेगावला जाणार आहे. भाई हे काय बघायला भेटतंय? सकाळी पाऊस. नवीन वर्ष काय लागला, लगेच पाऊस आला. मम्मी बघा ना. अरे मानवंदना द्यायला आलाय पप्पा. त्यांना खूप माहिती आज शौर्य दिन आहे म्हणून. समजत नाहीये छत्री घेऊन जाऊ का स्वेटर घालू. हा मम्मी. स्वेटर पण घाल आणि छत्री पण घेऊन जा. मी आता बस स्टँड वरती थांबलोय. आता वेट करतोय बस कधी येईल कधी नाही. 8 वाजलेत सकाळची, अजून बस नाही आली. 6चा टायमिंग होता, 8 वाजलेत. त्याचं कारण आहे हे पाऊस. पूर्ण भरलंय बघा. तर फायनली गाईज बस आली आहे. तर बघा, तर फायनली गाईज आता बस मध्ये बसलोय. अर्णव, तर आता जाऊया भीमा कोरेगावला. अजून थोडं ऑकवर्ड वाटतंय असं ब्लॉग बनवायला, नाही का? सगळे अननोन आहेत, फर्स्ट टाइम आहे. अर्णव काय, अर्णव तर आपलाच आहे. मला पण अननोनच आहे सगळे. तर त्यामुळे थोडं ऑकवर्ड वाटतंय असं ब्लॉग बनवायला. पण काय नाही, खूप मजा येणार आहे. तर आता आम्ही तळेगाव मध्ये आहेत. हे बघा, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थानाकडे. तर आता इथे तळेगाव मध्ये ना बाबासाहेब आंबेडकरांचं घर आहे. इथं काही संविधानचे जे भाग आहेत ना, या घराच्या इथं लिहिलंय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं निवास स्थानाकडे. सगळे भीम सैनिक चाललेत. तर आता आम्ही तिथेच चाललोय. बाबासाहेब आंबेडकर इथं राहत होते. संविधानचे काही भाग ह्या घरात राहून लिहिले आहेत. तर सगळे भीम सैनिक तिथेच चाललेत. बघा कसं वाटतंय काका इथे येऊन? आनंद वाटतोय. आधी मनोवाद्यांनी कब्जा केला होता. कोर्ट कचेरी करून ते घर आपण ताब्यात घेतलेलं आहे आपल्या बहुजनांनी. आणि मूर्ती आहे त्या घरामध्ये. संविधानाचे बरेचसे कलम बाबासाहेबांनी तिथे लिहिलेले. अच्छा अच्छा. पण फर्स्ट टाइम चाललोय, बघूया आतमध्ये काय आहे काय नाही. आता आम्ही पोहोचलोय बाबासाहेबांच्या निवासस्थानाच्या इथे. हे बघा.
बघा, हा फोटो बाबासाहेबांनी ड्रॉ केलाय बघा. स्केच ड्रॉन बाय डॉक्टर बी आर आंबेडकर. बाबासाहेबांनी काढलाय हा फोटो. हा स्केच ड्रॉन बाय बी आर आंबेडकर. वंदा मी म्हणते ना. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती यांच्याकडून सप्रेम भेट. खूप छान वाटलं इथे येऊन, खूप म्हणजे खूप. तुला कसं वाटलं? खूप भारी वाटलं. तर आता आपण दुसऱ्या ठिकाणी आलोय, देहू रोडला. इथे ना पाटी बुद्ध विहार आहे. तिथं बाबासाहेबांनी स्वतःच्या हाताने गौतम बुद्धांची मूर्तीची स्थापना केली आहे. तर बघा तिथे बुद्ध विहार. खूप म्हणजे खूप चांगलं वाटतंय अशा ठिकाणी येऊन. म्हणजे नाही का सगळं बघायला भेटतंय बाबासाहेबांचं, नाही का बाबासाहेबांनी जो स्ट्रगल केलाय, खूप साऱ्या गोष्टी. अजून माझं मत असं आहे की तुम्ही पण येऊन सगळं बघा. तुम्हाला पण खूप भारी वाटेल आणि हा. नवीन नवीन तुम्हाला खूप काही गोष्टी नवीन कळतील अशा. हा, जसं मला नवीन नवीन गोष्टी कळतायत. जसं जसं बाहेर येतोय, जसं जसं फिरतोय, तसं तसं मला नवीन नवीन गोष्टी कळतायत. आणि आपल्या लोकांना अजून पण बऱ्याचशा गोष्टी माहिती माहिती नाही, तर मलाच नव्हतं माहिती. तर मी आता फिरतोय तेव्हा मला माहिती पडलंय. आपण काही गोष्टी वाचतो पण आपण असं अनुभव नाही केला अजून काही गोष्टींचा. आपले रील पाहूनच फक्त आपण ते बघतो आणि तेवढंच आपल्याला माहिती आहे. असं प्रत्यक्षात येऊन आपण कधी पाहिलंच नाही का कुठं काय काय आहे. हो. हे सगळं सगळ्यांनी येऊन इथं बघा, तुम्हाला पण आवडेल. तर आमचं जेवण वगैरे झालंय. तुम्हाला दाखवलं जसं इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गौतम बुद्धांची मूर्तीची स्थापना केली होती पहिले ना. पहिली तर खूप खूप भारी वाटलं. तर आता 2 ठिकाण झालेत. एक बाबासाहेब जिथं राहायचे, अजून एक बाबासाहेबांनी इथे गौतम बुद्धांची मूर्ती स्थापना केली आहे. आता जायचंय भीमा कोरेगावला. आता आम्ही भीमा कोरेगावला पोहोचलोय. आता विजय स्तंभाकडे जायला अजून चालायला लागेल, म्हणजे खूप आतमध्ये आहे. आम्हाला 6 वाजले भाई. खूप म्हणजे खूप जास्तच उशीर झालाय. बघा गर्दी बघा, तुम्हाला दिसतंय की नाही बघा. अर्ध्या लोकांनी तर सलामी देऊन घरी पण गेले. आता आम्ही चाललो तेवढ्या रात्री, कारण खूप जास्त उशीर झाला. कारण आम्ही थांबत थांबत गेलो ना, त्यामुळे उशीर झाला. 6 वाजले. मी तर एंटर पण नाही केलं अजून. तर एंटर करायचं आतमध्ये, विजय स्तंभाकडे जाऊन सलामी द्यायची आम्हाला. तर फायनली आम्ही पोहोचलोय विजय स्तंभाजवळ. बघा खूप म्हणजे खूप जास्तच गर्दी आहे. क्राऊड बघा, खूप क्राऊड आहे. सगळे भीम सैनिक शूरवीरांना सलामी द्यायला आले. अभिवादन करायचं आहे, पुढे चालत राहायचं आहे. कृपया एका जागेवर थांबू नका, रेंगाळू नका. 208 वर्ष झाले शौर्य दिनाला. 208 वर्ष झाले. कुठून आलात काका तुम्ही? आम्ही लय लांबून आलो. कुठून? परभणी, हिंगोली. हा? हिंगोली हिंगोली. परभणीच्या पुढे. परभणीच्या पुढे बघा वय झालंय तरी पण ना शूरवीरांना मानवंदना द्यायला आलेत, सलामी द्यायला आलेत. फायनली आलोय सलामी द्यायला. तर फायनली शूरवीरांना सलामी देऊन झाली आहे.
बाहेर आलोय शूरवीरांना सलामी देऊन. तर आता फटाफट आम्हाला निघायला लागेल, कारण इथून आम्हाला बस पकडून आम्ही जिथं बस पार्क केली आहे तिथं जायचंय. मग तिथून आम्हाला घरी जायचंय. भाई एवढा क्राऊड होता ना. संध्याकाळी तर थोडा कमी क्राऊड झाला, सकाळी आणि दुपारी एवढा क्राऊड होता ना. एक दादा होता इथं माझा ओळखीचा, तो त्याने सांगितलं की या टायमाला या वर्षी 20 ते 30 लाख लोक आले होते शूरवीरांना सलामी द्यायला. तर भाई अजून आम्हाला डायरेक्ट एंट्री दिली आहे. मस्त चांगलं वंदन केलं आम्ही, अर्णवनी पण केलंय. कसं वाटलं तुला? आज खूप भारी वाटलं. पहिल्यांदा मी इथं आलोय, आज खूप भारी वाटलं. पहिल्यांदाच आला, अजून पहिल्यांदाच डायरेक्ट आतमध्ये एंट्री भेटली, जी कुणाला लवकर देत नाहीत, आम्हालाच दिली आहे. मी खूप भाग्यवान समजतो की शूरवीरांना आतमध्ये जाऊन सलामी द्यायला मिळाली. हा चान्स मला मिळाला, अजून ह्याला पण चान्स मिळाला. कसं वाटलं? खूप भारी वाटलं मला. पहिल्यांदा चालून VIP दर्शन भेटलं. ब्लॉग एंड करायची वेळ आली आहे. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. जे पण नवीन आहेत चॅनलवर तर प्लीज आपल्या या छोट्याशा चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी मुलाला सपोर्ट करा. भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय.